जण आपल्यासोबत आहेत. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ते या ठिकाणी स्वतः उभे राहून मतदानाला येणाऱ्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतायत. भाऊ, काही वेळापूर्वी आपण एक बाईट दिला की ऑपरेशन टायगर जे झालं तर त्याला संजय राऊत हे जबाबदार आहेत, ते एकटेच जबाबदार आहेत, त्यांच्यामुळे पक्षाचा ऱ्हास झालेला आहे. दुसरीकडे संजय राऊतांनी आपल्या संदर्भात आता वक्तव्य असं केलंय की गिरीश महाजनांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा, ईडी सीबीआय आमच्या ताब्यात द्यावी, मी त्यांना दाखवेल. नाही, मला काय करणार, मला बंदोबस्त नाहीच आहे. मला कुठली वाय सिक्युरिटी नाही आहे, झेड सिक्युरिटी नाही आहे. मी बिना सिक्युरिटीचा माणूस आहे. माझ्यावर फक्त एकच कॉन्स्टेबल असतो 35 वर्षापासून. मी मंत्री असताना मी सर्वात आधी 5 वर्ष आले की पत्र येतो की मला कुठली सिक्युरिटी देऊ नका, मला पोलीस जीप देऊ नका. माझ्याबरोबर फक्त एक माणूस हा गाडीमध्ये असू द्या. मी एवढंच सांगतो, आपल्यालाही माहीत आहे एकमेव मंत्री आहे मी राज्यामध्ये की ज्याला सिक्युरिटी नाही आहे. मी नाकारतो. उगाच वाहनांवरचा ताण, पोलीस संख्या कमी आहे त्याच्यावरचा ताण, म्हणून मी कुठलीही सिक्युरिटी घेत नाही. मला आवश्यकताही भासत नाही. ईडी सीबीआय एक दिवस ताब्यात द्या, मग मी फोडून काढतो असं बोलले. ताब्यात घ्यायला केंद्र शासन यावं लागेल ना. उद्धवजी पंतप्रधान व्हावे लागतील, ते तुम्ही त्यांना करा आणि ताब्यात घ्या, मग फोडा आम्हाला. बरोबर आहे. त्यांचा राग या सगळ्या याच्यात तुमच्यावर दिसतोय, खास करून या सगळ्या ऑपरेशन टायगरच्या दरम्यान. नाही, टायगरचा ऑपरेशनचा माझा काही संबंध नाही. खरं म्हणजे ते फक्त मोडले होते की आता आम्ही एकेकाला फोडून काढू, आणि म्हणून मी म्हटलं की बाबा फोडायला मागे माणसं तर पाहिजे ना. ते पहिले दिवस गेले, माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला ते नुसते बोलले तरी महाराष्ट्र हलायचा. आता हे बोलले की काय होतं तुम्हाला माहित आहे, लोकच निघून जात आहेत. म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी